नमस्कार. फुकटचे सल्ले या चॅनलसाठी मी अतुल सुधे आज एक नवीन फुकटचा सल्ला घेऊन. अभिनय क्षेत्रात येण्याकरता जी धडपड सुरू केली जाते, जी पहिली काही पावलं उचलावी लागतात, त्या पहिल्या काही पावलांमध्येच एक पाऊल असतं, ते म्हणजे पोर्टफोलिओ. हातात पोर्टफोलिओ असल्याशिवाय तुमचं करिअर सुरू होणं हे जवळपास अशक्य असतं. बहुतांशी वेळेला असं सांगण्यात येतं की तुमचे फोटो पाठवा, तुमचा पोर्टफोलिओ पाठवा, आणि ती जर पायरी आपण पहिलीच पायरी असं आपण म्हटलं तर त्यात काही गैर नाही. आणि त्या पहिल्याच पारीला अनेक लोक अडखळतात. पोर्टफोलिओ त्यांच्याकडे नसतो किंवा मुळात पोर्टफोलिओ म्हणजे काय हेच माहिती नसतं. आणि तेच आपण बघणार आहोत पोर्टफोलिओ या विषयावरच्या 3 वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये. 3 वेगवेगळे एपिसोड्स मी अशा करता केलेत की पोर्टफोलिओ हा विषय खूप मोठा आहे. सो आज पोर्टफोलिओवरचा पहिला एपिसोड. तर काय असतं हे पोर्टफोलिओ? देअर इज अ डिफरन्स in between portfolio and photo session. फोटो सेशन हा मुद्दा वेगळा असतो आणि पोर्टफोलिओ हा मुद्दा वेगळा असतो. आणि हेच माहिती नसल्यामुळे हजारो रुपये, काही काही लाखो रुपये खर्च करून केलं जातं ते फक्त फोटो सेशन, ज्याच्यामुळे ऑब्व्हियसली स्ट्रगलरला काही काम मिळत नाही. आणि मग त्यांना एक खंत राहते किंवा एक डिप्रेशन येतं की एवढा पैसा मी खर्च करून सुद्धा मला काम मिळत नाही आहे. असं का होतं? कित्येक हजार, अगदी काही काही लाखापर्यंत तुम्ही पैसा खर्च करता आणि फोटो शूट करून घेता, पोर्टफोलिओ नाही. हेच नाही फोटोग्राफरला कधी कळत की आपण काय करतोय, आणि ॲक्टरलाही त्यातली काही माहितीच नसते. त्यामुळे दोघं मिळून, फोटोग्राफर आणि ॲक्टर दोघं मिळून एक सावळा गोंधळ घालतात आणि एक अतिशय चाकचूक आणि सुंदर असं फोटो सेशन करतात, ज्या फोटो सेशनचं फक्त लाईक्स मिळवण्यापलीकडे काही उपयोग होत नाही, त्याच्यावर त्यांना काम मिळत नाही. आणि पोर्टफोलिओमुळे बरेचदा कामं मिळण्याचे चान्सेस वाढतात. आता हाच पोर्टफोलिओ आणि फोटो सेशन ह्यातला फरक आपण समजून घेऊयात. फोटो सेशन म्हणजे आपण असं म्हणू शकतो की स्वांत सुखाय हा मुद्दा त्याच्यात असतो. मला हे आवडतं, मी हे करणार, मला ते आवडत नाही, मी ते करणार नाही, मला इथेच बसायचं आहे, मला हेच कपडे घालायचे आहेत, मला गॉगलच लावायचा आहे, मला त्या दगडावरच बसायचं आहे, मला त्या बाईकवरच बसायचं आहे. अशा पद्धतीत स्वतःच्या सगळ्या हौशी पुरवून घेणे. मी खुश की सगळं खुश, स्वांत सुखाय हा फॅक्टर असतो, तो फोटो सेशनमध्ये असतो. पण पोर्टफोलिओ म्हणजे तुला काय आवडतंय, तुला काय झेपतंय, तुला काय करायचंय हे दाखवण्याकरता पोर्टफोलिओ नसतो. तर पोर्टफोलिओ यू कॅन से मार्केटला जसे पाहिजे तसे फोटो काढणं. आणि मार्केटमध्ये काय डिमांड असतात हे काही सांगता येत नाही. डिमांड काही असू शकतात, आयत्याला धाडकन कुठली डिमांड पुढे येऊ शकते. मुळात पोर्टफोलिओ म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा. पोर्टफोलिओ इज सपोज टू बी अ मिरर ऑफ युअर पर्सनॅलिटी. तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीत दिसू शकता हे दाखवण्याचं एक माध्यम म्हणजे पोर्टफोलिओ. मी असा दिसू शकतो, मी असा दिसू शकतो, मी असा दिसू शकतो, असा दिसू शकतो आणि तसाही दिसू शकतो. तुम्ही ठरवा मी तुम्हाला कसा पाहिजे, ह्याची झलक दाखवणं म्हणजे पोर्टफोलिओ. समोरच्याची रिक्वायरमेंट काय असेल, कधी येईल, कुठली येईल हे काही तुम्हाला माहिती नसतं आधी. सो तुमचे लुक्स बदलून दाखवणं म्हणजे पोर्टफोलिओ. आता लुक बदलून दाखवणे म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन नाही. इन्स्पेक्टरचे ड्रेस घातलाय, डॉक्टरचा ड्रेस घातलाय, वकिलाचा ड्रेस घातलाय आणि त्याला लुक बदलले असं नाही म्हणत, त्याला फक्त कपडे बदलणे असं म्हणतात. आणि मुळात पोर्टफोलिओ म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन नसते. तर लुक म्हणजे तुमची पर्सनॅलिटी तुम्ही किती बदलू शकता, की आणि ही पर्सनॅलिटी कशा कशा पद्धतीत बदलता येते. तर तुमचे पुरुषांच्या बाबतीत सांगायचं तर दाढी, मिशा, केस, कल्ले, त्यानंतर बायकांच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप्स, म्हणजे नो मेकअप लुकपासून ग्लॅमरस मेकअपपर्यंतची व्हेरिएशन्स, हेअरस्टाईल्स, त्यानंतर कॉस्च्युम स्टायलिंग, फॉर्मल्स असतील, कॅज्युअल्स असतील, वेस्टर्न असतील, इंडो वेस्टर्न असतील, स्पोर्ट्सवेअर असतील, सगळ्या प्रकारची व्हरायटी इन द कॉस्च्युम्स. म्हणजे तुमच्या दाढी, मिशा, केस, कल्ले, मेकअप
हेअरस्टाईल्स ह्यातून तुमचं व्यक्तिमत्व बदलता येतं, तुमचे कॉस्च्युम स्टायलिंगमधून तुमचं व्यक्तिमत्व बदलता येतं, बॉडी लँग्वेज अँड ॲटिट्यूड ह्याच्यातून तुमचं व्यक्तिमत्व बदलता येतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूड्स आणि एक्सप्रेशन्स. तुमचे एक्सप्रेशन्स, तुमचे डोळे, तुमच्या आयब्रोज, तुमची स्माइल्स या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही किती कॅरेक्टर्स उभी करू शकताय हे दाखवणं म्हणजे पोर्टफोलिओ. आपल्या आवडीनिवडी दाखवण्याकरता पोर्टफोलिओ नसतो, त्याच्याकरता असतं ते फोटो सेशन. अनेक वेळेला अनेक मुली मला भेटतात आणि म्हणतात की मी टिकलीच कधी लावत नाही, मग टिकली लावलीच पाहिजे का, किंवा ती तिळासारखी बारीक टिकली इथे भुवयांच्या मध्येच पाहिजे, ती फार वरच झाली, ते फार मोठीच झाली, एवढी मोठी टिकली नको ना, वगैरे वगैरे. तर माझं असं म्हणणं असतं की अगं बाई, तुला काय आवडतं हे नको सांगूस तू. मी जर डिरेक्टर असेन आणि माझी नायिका 4 आणा एवढं मोठं कुंकू कपाळाच्या मध्यभागी लावून ती जर वावरणार असेल तर तू तो रोल करणार नाहीस का, की नाही नाही मी असली टिकली लावत नाही एवढी मोठी म्हणून. तू ॲक्ट्रेस आहेस ना, तू कॅरी करून दाखव. काय तुम्ही द्याल ते लुक मी कॅरी करून दाखवते. हा मुद्दा असतो पोर्टफोलिओमध्ये. तुमची आवड निवड दाखवण्याकरता नसतो. अनेक मुलींचं असं असतं, मी ज्वेलरीज, आजकाल स्त्रीमुक्तीवाद खूप बोकाळलेला आहे ना, सो आम्ही नाही ज्वेलरी घालत, किंवा मला नाही लांब केस आवडत, ते मग बॉयकट केलेल्या मुली असतात खूपदा, किंवा मग ज्वेलरीज नसे, आम्ही ज्वेलरी घालत नाही. किंवा मग हे जे काय प्रकार असतात की कॉस्च्युम स्टायलिंगमध्ये सुद्धा फक्त वेस्टर्न आउटफिटमध्येच त्या कम्फर्टेबल असतात. त्यांना साडी नेसणे हा प्रकारच माहिती नसतो. साडी नेसण्यानंतरची जी ग्रेस असते ती ग्रेस कशी कॅरी करायची, पदर कसे कॅरी करायचे, चुडीदारचे दुपट्टे कसे कॅरी करायचे, किती पद्धतीत ते स्टाईल करता येतात, कुठलीही अक्कल आजच्या जनरेशनमधल्या मुलींना सहसा नसतेच. काही नियमांचे अपवाद वगळता. मुलांमध्येही तेच प्रकार असतात की काही ठराविकच पद्धतीचे कपड्यांमध्ये ते अडकलेले असतात की मी असेच कपडे वापरतो, मी तसलं काही वापरत नाही, मी तसलं काही करत नाही. आणि मग तिथे प्रश्न पडतो की बाबा रे, मी तुझे लुक्स कसे बदलू. त्यामुळे पोर्टफोलिओ करायला येणाऱ्यांनी फ्लेक्झिबल असणं हे खूप गरजेचं असतं. तुमच्या वॉर्डरोबमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे कलर्स, पॅटर्न्स, फॅशन्स हे असणं अत्यंत गरजेचं असतं. तुमचा पर्सनल वॉर्डरोब जर तसा नसेल तर पोर्टफोलिओ करता तुम्ही निर्माण करा, तो मागा कोणाकडे तरी, बॉरो करा, बाय, बेग, बॉरो, स्टील, डू वॉट एव्हर, गेट द व्हरायटी. हा मुद्दा असतो. त्याच्याशिवाय लुक कसे बदलू मी तुमचे. कारण लुक बदलण्यासाठी मी जे सगळे मुद्दे सांगितले त्याच्यामध्ये नुसतं मेकअप आणि हेअर नसतं, तर एक्सप्रेशन्स आणि बॉडी लँग्वेज हा तुम्ही द्यायचा मुद्दा आहे. कॉस्च्युम्समधली व्हरायटी हा तुम्ही द्यायचा मुद्दा आहे. सो बराचसा पाठ हा तुमच्यावरच अवलंबून असतो. आणि तोच जर तुम्ही वर्कआउट केला नाही तर नुसता फोटोग्राफर कितीही पैसे जरी तुम्ही त्याला दिलेत तरी काय, एका लिमिटपेक्षा जास्त काय करणार आहे. सो पोर्टफोलिओ करताना पूर्ण तयारीने पुढे येणं हे खूप गरजेचं असतं. बरं, पोर्टफोलिओ किती मोठा करायचा हे 2 मुद्द्यांवर अवलंबून असतं. पहिला म्हणजे तुम्ही स्वतःकरता काय बजेट ठेवलेलं आहे, आणि दुसरा म्हणजे तुमच्याकडे किती तयारी आहे सगळ्या कॉस्च्युम्स आणि ॲक्सेसरीज आणि हँड प्रॉपर्टीजची. पोर्टफोलिओचा बजेट हा जर विचार केला तर मार्केटमध्ये अक्षरशः 7-10 हजारापासून लाखा 2-2 लाखापर्यंत सुद्धा पोर्टफोलिओची रेंज व्हेरी होताना दिसते. तर ठीक आहे, शेवटी तुम्ही तुमच्या खिशात परवडेल बसेल असाच तुम्ही पोर्टफोलिओचं बजेट ठरवायचं असतं आणि त्या बजेटमध्ये फिट होणाऱ्या फोटोग्राफरकडेच तुम्ही जायचं असतं. हा तर अगदी सहज तो नियम आहे की शेवटी पैशाचं सोंग आणता येत नाही, पण तुम्हाला काहीतरी एक बजेट ठरवावं लागतं पोर्टफोलिओला. कारण तुमचं बजेट जितकं मोठं असेल किंवा जेवढं तुम्ही बजेट क्रिएट करू शकाल तेवढं समोरच्याला, त्या फोटोग्राफरला जास्त लुक्स देता येतात. लुक्समधली व्हेरिएशन्स आणि तुम्हाला मिळणार असणाऱ्या सॉफ्ट कॉपीजमधली संख्या, सॉफ्ट कॉपीजची संख्या ही तुमचं बजेट जितकं जास्त असेल तितका जास्त मार्जिन, तितका जास्त प्ले फोटोग्राफरला मिळतो. तुमचं बजेट अगदीच कमी असेल तर मग इतने पैसे में इतना हिच हाही मुद्दा येतो. बरं, पोर्टफोलिओ करायचा म्हटल्यानंतर हजारो रुपये खर्च करायचे, 50-50, 60-60 हजार, 70-70 हजार रुपये खर्च करायचे असं नसतं. तुम्ही जर नीट अक्कल हुशारीने जर प्लॅन केलं तर, इतरांचं मला माहीत नाही पण माझ्याकडे तर अक्षरशः 10 हजारापासून किंवा त्याच्याही आतपासून पोर्टफोलिओ होतात, मी करत आलो आहे. हां, फक्त ॲज आय सेड, द मोर यू इन्व्हेस्ट आय कॅन प्ले द मोर. मला तुम्हाला जास्त चेंजेस आणि जास्त व्हरायटी देता येते. पण जे काही तुम्ही करणार असाल
ते नीट प्लॅन करून व्हेरिएशन्स, तुमच्या व्यक्तिमत्वातली व्हेरिएशन्स दाखवणारा पोर्टफोलिओ आपण कितीही कमी पैशात त्यातल्या त्यात जमेल तितका करू शकतोच. सो सगळ्यात पहिला जो मुद्दा असतो तो म्हणजे तुम्ही बजेट काय ठेवलं आहे स्वतःकरता. आणि दुसरा मुद्दा असतो तुमच्याकडे कलेक्शन काय आहे, कॉस्ट्युम्स आणि हँड प्रॉपर्टीज आणि ॲक्सेसरीजचं. काय असतं ना, कलेक्शन तुमच्याकडे ढीग असेल, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 10 लोकांना शिट्ट्या मारून कुठूनही ते गोळा कराल. पण तुझं बजेटच नाही ना बाबा, तुझं बजेट 7-8-10 हजाराच्या पेक्षा तुझं बजेटच नाही आहे. काय करू एवढ्या मोठ्या कलेक्शनचं मी, वापरता तर येणार नाही सगळं. त्यामुळे मग शेवटी परत पोर्टफोलिओ हा लिमिटेडच होतो. किंवा काही वेळेला बजेट ढीग असतं, बजेटचा काही मुद्दा नाही आहे, पण माझ्याकडे काही हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे ते नाही, हे अशा काहीतरी विचित्र त्यांच्या गोष्टी असतात. मग परत मुद्दा असं, बजेट तुझं ढीग आहे रे, पण तुझ्याकडे काही मटेरियलच नाही आहे. मग परत पोर्टफोलिओ हा लिमिटेड होतो. सो पोर्टफोलिओ हा किती मोठा करायचा हे ह्या 2 गोष्टींवर अवलंबून असतं. तुझं बजेट काय आहे आणि तुझ्याकडे कलेक्शन किती आहे. ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःचे मोजके 2 किंवा 3 लुक्स असतील, पण ते टोटली वेगवेगळ्या पद्धतीत तुम्ही स्वतःला शूट करून घेतलं तर निश्चितच तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला काम मिळवून देतोच. बरं, दुसरा एक मुद्दा सध्याच्या काळामध्ये खूप बोकाळलेला आहे की अनेक वेळाला प्रोडक्शन हाऊसेस किंवा कास्टिंग पर्सन, जे कास्टिंग एजन्सीज असतात, त्या सांगतात पोर्टफोलिओ नका आणू, साधे फोटो आणा, तुमचे मोबाईलवर काढलेले फोटो आणा. मग स्ट्रगलर्सना असं जाणवतं की पोर्टफोलिओ तर कोणी मागतच नाही आजकाल, मग पोर्टफोलिओ कशाला शूट करायचा. आणि आता इथे सुरू होते एक दुसरी गडबड. एक साधा सरळ विचार करा की 5-7 वर्षापूर्वीपर्यंतच्या जेवढ्या पिढ्या या क्षेत्रात स्ट्रगल करत आलेल्या आहेत आणि सक्सेसफुल झालेल्या आहेत, त्या सगळ्यांचं करिअर हातात पोर्टफोलिओ घेऊनच पुढे आलं. त्यांचं करिअर त्या पोर्टफोलिओच्या आधारावरच घडलं. आज अनेक कलावंत, एकेका जेव्हा डिजिटलायझेशन आलं नव्हतं त्यावेळेला एका हातात पोर्टफोलिओचा गठ्ठा आणि दुसऱ्या हातात काहीतरी जेवणाचा डब्बा हे घेऊनच स्ट्रगल करत लोक फिरलेली आहेत. दारोदार फिरून त्यांनी आपले पोर्टफोलिओ, ते पिक्चर्स, फोटोग्राफ वाटलेले आहेत आणि त्याच्यावरच त्यांचं करिअर घडलेलं आहे. आणि हा मुद्दा आत्ता 5-7 वर्षापूर्वीपर्यंत सगळीकडे तेच चालू होतं. मग आता गेल्या 5-7 वर्षात असं काय झालं की पोर्टफोलिओ नको असं म्हणायला लागले लोक. ह्याचं कारण इतके वर्ष, गेली काही वर्ष डिजिटलायझेशन झालेलं नव्हतं कॅमेरा या माध्यमाचं. सो रोल सिस्टीमवर फोटो काढले जायचे किंवा जरी कॅमेरे डिजिटलाइज झाले तरी फोटोशॉप किंवा एडिटिंग हा प्रकार त्या मानाने अजून प्रगत झालेला नव्हता. त्यामुळे तेव्हासुद्धा एक बऱ्यापैकी रिअलिस्टिक फोटो, जसे तुम्ही आहात तसे फोटो बघायला मिळायचे. त्यामुळे ते फोटो चालत होते आणि त्या फोटोंवर तुम्हाला काम मिळत होतं, त्या लोकांना काम मिळत होतं. आता गेल्या 5-7 वर्षात एडिटिंग, डिजिटलायझेशन जसं पुढे डेव्हलप होत गेलं तसं एडिटिंग आणि फोटोशॉप हे प्रकार इतके प्रमाणाबाहेर जास्त डेव्हलप झाले. आणि मग कसं होतं ना, फोटोग्राफरची एक हे की मी किती ग्रेट फोटोग्राफर आहे किंवा मला किती कमालीचं छान काम करता येतं हे दाखवणं, ह्याकरता तो इतकं प्रमाणाबाहेर जास्त एडिटिंग करण्याला सुरुवात झाली की 4 आण्याच्या मॉडेलला 200 रुपयाचं करून टाकायचं. हे जे काही खेळ सुरू झाले की त्याच्यामुळे फोटोग्राफरचा पण इगो सुखावायचा, कारण क्लायंट खुश व्हायची, क्लायंटही खुश व्हायचे, अरे मी इतका सुंदर कधीच दिसलो नाही आजपर्यंत, अय्या मी किती क्लास दिसते, अशी कधी माझे कोणी फोटोज काढले नव्हते आजपर्यंत. आणि एक ते कौतुकाचा जो भडीमार त्या फोटोग्राफरवर व्हायचा, त्यामुळे फोटोग्राफरही सुख व्हायचा आणि क्लायंटलाही, त्या स्ट्रगलरनाही कसले भारी फोटो काढलेत माझे, ह्या लेवलचं सुख मिळायचं. पण प्रॉब्लेम कसा व्हायला लागला, ते फोटो जायचे कोऑर्डिनेटर्सकडे, डिरेक्टर्सकडे, त्या फोटोंवरनं इम्प्रेशन असं काही कडक जमायचं आणि हा रिसे बुलाव असं व्हायचं. आणि प्रत्यक्ष ती व्यक्ती समोर आली की हा फोटो आणि ओय आप हो, ये नाही 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 का, केवढा फरक आहे हो, नाही नको, तुम्ही नको. तोंडावर अपमान. काय झालं, तुम्ही एवढे खर्च केला पोर्टफोलिओला, इतके चाकचूक फोटो काढले, कामं तर मिळत नाहीत, कारण तुम्ही जशा नाही आहात तसं फोटोत दिसताय किंवा तुम्ही जशा आहात त्याच्या 25 पट जास्त वेगळ्या आणि छान दिसताय. मग फोटोतले तुम्ही आणि प्रत्यक्षातले तुम्ही ही तफावत दिसायला लागल्यानंतर तो हेडेक होऊन गेला प्रोडक्शन हाऊसेसचा आणि कास्टिंग एजन्सीजचा की अरे यार 50 लोकांना बोलवलं, त्यातले 49 लोक तर वाया जातात, आपल्याला हातात काही पडत नाही. मग त्यानंतर त्यांनी एक फतवा काढला, आम्हाला पोर्टफोलिओ नको, साधे फोटो आणा.
हा फतवा त्यांनी काढला, त्यांनी त्यांचा मार्ग सोपा करून टाकला. परत प्रॉब्लेम स्ट्रगलरना निर्माण व्हायला लागला. कसं असतं ना, पोर्टफोलिओमध्ये ॲज आय सेड तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीत दिसू शकता हे तुम्ही दाखवू शकता. पण आज मला जर कोणी सांगितलं की तुमचा करंट पिक्चर आम्हाला पाठवा फोटो काढून, तर मी आज जसा आहे तसा मी क्लिक करणार आहे. सेल्फी काढीन किंवा कोणाला तरी फोटो काढायला सांगेन, पण मी आज जसा आहे तसा. बरं, इकडे कमर्शियलायझेशन कुठेच नसतं, प्रोफेशनलिझम कुठेच नसतं. सो मेकअपचा काही मुद्दा नसतो, कॉस्ट्युम स्टायलिंगचा काही मुद्दा नसतो. जसे तुम्ही असाल तसा फोटो काढला जातो. बॅकग्राऊंडचा विचार नसतो, लाईट्स प्रॉपर आहेत की नाही विचार नसतो, किंवा पोर्टफोलिओतले कुठलेही नॉर्म्स तिथे पाळलेले नसतात. ॲक्टिंगसाठी पोर्टफोलिओ पाठवताना गॉगल बिगल लावून फोटो काढून पाठवतात. अरे डोळे का झाकतोय तू? तुझे डोळे दाखव ना. डोळे हा तुमचा चेहऱ्याचा सगळ्यात बोलका अवयव आहे. सो तुमचं स्वरयंत्र आणि ओठ जेवढे बोलत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त डोळे बोलतात, आणि तेच तुम्ही गॉगल लावून झाकून टाकता. तर त्याला काही कारण माहितीच नसतं ना, सगळाच बिंडोकांचा कारभार असतो. आणि मग पोर्टफोलिओ पाठवा म्हटल्यानंतर ही जी अर्धशिक्षित किंवा अर्धवट अकलेचे जे स्ट्रगलर्स असतात ते इतके भीषण फोटो पाठवतात की ज्यात कुठल्याही प्रकारचा सेन्स नसतो. एक्सप्रेशन्स आणि मूडचा सेन्स नाही, बॉडी लँग्वेज नाही, कॉस्ट्युम स्टायलिंग नाही, पोझिंग नाही, लाइटिंग नाही, मेकअप नाही. अत्यंत ऑर्डिनरी आणि कॅज्युअल फोटो येतात की आणि त्याला तुम्ही सेल्फ प्रेझेंटेशन म्हणता. ह्याला सेल्फ प्रेझेंटेशन म्हणतात असे फोटो पाठवण्याला. मग तसंही तुम्हाला काही काम मिळत नाही. समोरच्या डिरेक्टरला कसा कलाकार पाहिजे हे काही तुम्हालाही माहिती नसतं. त्याला पाहिजे असतो क्लीन शेवन माणूस, आणि तुम्ही आत्ता दाढीत असता, आत्ताचा करंट फोटो म्हणून तुम्ही ते फोटो पाठवता. झालं. त्या डिरेक्टरकडे इतका वेळ नसतो, ह्या माणसाची दाढी शेव केली तर कसा दिसेल बरं, इतका विचार नाही करत बसत कोणी. डिरेक्टर डायरेक्ट आपल्या असिस्टंटना सांगतो क्लीन शेवन फोटो बघ, ते फोटो आण माझ्यासमोर. संपलं. तू कितीही चांगला कलाकार असलास तरी केवळ आत्ता तुला दाढी आहे म्हणून तुझा पत्ता कट झाला. सेम मुद्दा उलटाही रिव्हर्समध्ये होऊ शकतो. मग माझं असं म्हणणं असतं की मुळात इथे इतकी कॉम्पिटिशन आहे तर तुम्ही तुमचे स्वतःचे चान्सेस का कट करताय? तुम्ही पोर्टफोलिओ म्हणजे काय नक्की समजून घ्या. फोटोग्राफरला तुम्ही सांगा की एडिटिंग करू नको. मुळात एखाद्याचा पोर्टफोलिओ करताना तो पोर्टफोलिओ हा त्या कलाकाराचा आहे, फोटोग्राफरचा नाही. हा मुद्दा दोघांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो फोटोमध्ये फायनल रिझल्टमध्ये मेकअपच्या साह्याने, कॉस्ट्युम्सच्या साह्याने, पोजेस, मूड्स, एक्सप्रेशन्स आणि फार फार तर लाइटिंगचा वापर करून तो स्ट्रगलर मॅक्सिमम किती चांगला दिसू शकतो एवढंच दाखवा. खोट्या इमेजेस क्रिएट करू नका. तो पोर्टफोलिओ तर ॲक्टरचा आहे, तो ॲक्टर जसा आहे त्याच्या जवळपासच त्याला दिसू देत, फार जास्त बदलू नका. हा नियम जर तुम्ही पाळलात तर तुम्हाला कोणीही असं म्हणणार नाही की पोर्टफोलिओ नको, साधे फोटो द्या. कारण पोर्टफोलिओ जेव्हा एडिटिंग हा मुद्दा नव्हता त्यावेळेला अनंत कलाकारांचे, यशस्वी कलाकारांचं करिअर हे पोर्टफोलिओवरच घडलं आहे. तर आता हा तुम्ही अभ्यास करायचा मुद्दा आहे की जे यश त्यांना मिळालं, जो मुद्दा त्यांच्याला लागू नव्हता तो तुमच्याला आता का काढला जातो, पोर्टफोलिओ नकोसं का म्हटलं जातं, ह्याचा विचार करा आणि मग त्या पद्धतीत पोर्टफोलिओ डिझाईन करा आणि त्या पद्धतीत शूट करून घ्या. निश्चितच तुम्हाला कामं मिळतील. माझा हा मुद्दा तुम्हाला पटला असेल तर आजच्या ह्या एपिसोडला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुढल्या एपिसोडमध्ये आपण परत भेटणार आहोत पोर्टफोलिओ हाच विषय घेऊन, पोर्टफोलिओतला दुसऱ्या मुद्द्यावर बोलायला. थँक्यू.